कुकिंग मध्ये तुमचं स्वागत आहे। आपण घेऊया आता मी बटाट्याचे पोळा बनवते। 2 दिवसापासून रेसिपी टाकली नाही आहे। आता आम्ही डाळ भात आणि पोळा बनवतोय। अजून रेसिपी आहे आमची। तर आता मी त्याच्यासाठी कांदा घेतलाय, चॉप करून घेणार आहे। त्याच्यात टाकते कोथिंबीर, मिरची आणि आलं। मिरची तुमच्या हिशोबाने घ्या, तिखट किती पाहिजे तेवढं। रेसिपीला खूप प्यार करताय तुम्ही, तसंच प्यार करत राहा। आता आम्ही हा बटाटा घेते, त्याला पण आपण कापून घेऊया आणि याची चांगली पातळ पेस्ट बनवून घेऊया। एक बटाटा घेतला आणि हा छोटा घेतला। डाळ भात सोबत चांगला लागतंय खायला, म्हणून मी अर्जंटमध्ये बनवते। पण चॉप करून घेऊया आणि मिक्सरमध्ये वाटून घेऊया। हे बघा असं वाटून घेतलंय, चॉप करून घेतलंय मी चॉपरमध्ये। आता आपण हे सगळं पहिले बटाटे वाटून घेतले ते टाकते। याच्यात पाणी टाकून आपण बेसनमध्ये टाकू शकतो। मी याच्यात कांदा आणि हे सगळं चॉप करून घेतलं ते पण टाकून घेते। थोडासा ओवा घेते मी। ओवाला आपण थोडा हाताने असं चुरून घेऊया। हे पचायला बरं आहे ना, बेसन आहे ना। तर याच्यात टाकूया थोडंसं हिंग, हळद पावडर टाकूया। तुम्हाला याच्यात लाल मिरची वगैरे काही टाकायची असेल तर टाकू शकता। आता मीठ घालूया। मीठ आपल्या हिशोबाने घाला, चवीप्रमाणे। मी माझ्या हिशोबाने घालते। याला मिक्स करूया आता। बेसन जेवढे तुम्हाला पोळे लागतील तेवढे तुम्ही बेसन पीठ घेऊ शकता, बटाटे घेऊ शकता। याचा काही अंदाज नाही, हे प्रमाण नाही आहे। मी अंदाजे बनवते 4-5। आता हे चॉपरमध्ये करून घेतलेले ते पण टाकून देते पाणी। कालवून घेऊया चांगलं। याच्यात तुम्हाला काय भाज्या घालायच्या असतील तर घालू शकता। थोडासा कढीपत्ता टाकलाय मी। आता याला चांगलं मिक्स करून घेतलंय मी आणि आपण आता टाकूया। जसा छोटा मोठा जसा पाहिजे तसा तुम्ही बनवू शकता। आरामात फिरतो। साईडनं तेल टाकूया। बारीक गॅसवर शेकायचा। फास्ट केला ना जळून जाणार, म्हणजे आतमध्ये कच्चा राहून जाणार। बारीक गॅसवर व्यवस्थित शिजवायचं। ते करूया। मस्त फुगला आहे मस्त तो। थोडं थोडं तेल सोडत राहायचं। पहिले टाकताना थोडा चिटकून जाणार, तो चिटकतो खाली, चिपकतो।
आता असा गरगर फिरतोय बघा, व्यवस्थित सुटला ना तो. मारलं मी आता. त्याला चांगलं असं उलट पलट करून मस्त शेकून घेऊया. अजून बघा मध्ये मध्ये असा कच्चा दिसतो ना तो, मग त्याला उलट पलट करून व्यवस्थित शेकून घ्यायचं. याच्यापेक्षा मोठा पण बनवू शकता, छोटा पण बनवू शकता तुम्ही. काढूया आता. घेऊया बाकीचे पण. परत दुसरा बनवून घेऊया. साईडला तेल सोडायचं. जसं आपण बेसन पोळा करतो तसंच आहे ते, पण याच्यात काय बटाटा मसाला सगळा पडला. कांदा जाळा नाही ठेवायचा, जाळा असतो ना. मिक्सरमध्ये पण तुम्ही थोडंसं वाटून बनवू शकता. बघा आपले पोळे तयार झालेत, छान एकदम मऊ आहेत. असा हातात दाबू शकता. बघा सगळेच पोळे तसे झाले, एकदम मऊ आहेत. आता हे आपण डाळ भात सोबत खायचं. भाजी बनवायला कंटाळा येतो, काय कंटाळा आला की असा पोळा बनवून घ्यायचा. मी तुम्हाला पहिले याच्या आधी मी कांद्याची भाजी आहे ना, कांद्याची भाजीचा पोळा दाखवलेला. आता मी बटाट्याचे दाखवणार आहे. अजून तुम्हाला दाखवणार आहे. माझी रेसिपीला तुम्ही फॉलो करा आणि माझी रेसिपीला असंच प्यार देत राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईबर करा. थँक्यू.